सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली। 24 जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी, सरकारला मोठा दिलासा। मनोज जरांगे बीड मधली इशारा सभा थोड्याच वेळात सुरू होणार। सभे अगोदर जरांगेंची बीड मध्ये भव्य रॅली। सरकारला आता वेळ देणार नाही, मनोज जरांगेंचा इशारा। तर खोचक टीका करणाऱ्या भुजबळांवरही हल्लाबोल। कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता टिकणारं मराठा आरक्षण देण्याचा प्रयत्न। जरांगेंच्या इशारा सभेच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांची स्पष्टोक्ती। लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचं जागा वाटप 29-30 डिसेंबरला ठरणार। जागा वाटपावर दिल्लीत दौरा, राहुल गांधींच्या नागपूर दौऱ्यानंतर बैठक, 2 फॉर्म्युलांवर चर्चा। मंत्री हसन मुश्रीफ यांचा जितेंद्र आव्हाडांवर एकेरी शब्दात हल्लाबोल। आव्हाड पक्षात एकाकी पडल्यानं भ्रमिष्ठावस्थेत, मुश्रीफांची टीका। तुरुंगवास पत्करावा लागला तरी चालेल, पण माफी मागणार नाही। हक्कभंग कारवाई संदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचं नीलम गोऱ्हेंना पत्र। नागपूर जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी काँग्रेसचे नेते सुनील केदार यांची आमदारकी धोक्यात। आमदारकीचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात। अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात। प्रतापराव चिखलीकरांच्या दाव्यानं चर्चांना उधाण। तर भाजपचा दुपट्टा घालायला कोणी तयार असेल तर त्यांचं स्वागत, बावनकुळेंची प्रतिक्रिया। दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राज्यात राज्य सरकार स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणार। माजी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली 15 जणांची समिती स्थापन। वीकेंड आणि न्यू इयरसाठी गोव्याला जाणाऱ्या गाड्यांच्या गर्दीमुळे खंबाटकी घाटात ट्रॅफिक जॅम। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा। इंजिन गरम झाल्यामुळे शेकडो गाड्या रस्त्याच्या कडेला बंद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।